महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. सोलापूरमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्याचं स्वप्न घेऊन येतात, पण यातील बऱ्याच जणांची पार्श्वभूमी ही अत्यंत हलाखीची असते. रूमचे भाडे, मेसचा खर्च, परीक्षा फी या अडचणींमुळे अनेकांचे शिक्षण अर्धवटच राहते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावं, त्यांच्या राहण्या जेवणाच्या अडचणी सुटाव्यात आणि शिक्षणासोबत रोजगारही मिळावा यासाठी बुद्धजय भालशंकर यांनी संघर्षिका, कमवा आणि शिका योजना सुरू केली. समयक अकॅडमी सुरू केल्यानंतर आमच्याकडे असे काही विद्यार्थी होते की ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमच्याकडे ग्रामीण भागातून सोलापूरमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे रूमचं भाडे असेल, मेसचे पैसे असतील, हे देण्यासाठी सुद्धा त्यांना अतिशय कष्टपूर्वक त्यांना जगावं लागतं. कारण प्रत्येकाने या विद्यार्थ्यांचे पालक, कोणाचे शेतमजूर आहेत, कोणाचे कामगार आहेत की ज्यांना वेळेवरती पैसा येत नाही. तर मग अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे म्हणणं मांडलं होतं की सर, आमच्यासाठी जर काय करता येत असेल, कारण आम्हाला मोठं ध्येय तर गाठायचं आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे काही वेळेस आम्हाला ते अशक्य होत आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मग काहीतरी सुरू करायचं हा निर्णय घेऊन आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो की आपण जर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून एखादी योजना सुरू केली, ज्याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, तर ती अशी एक कमवा आणि शिका योजना आम्ही सुरू केली, ज्याचं नाव आम्ही ठेवलं संघर्षिका. याचा हेतूच आहे की संघर्ष करा आणि शिका. विद्यार्थी मशीनचा वापर करून पेपर प्लेट्स, पत्रावळी, नाश्ता प्लेट्स आणि ड्रोन तयार करतात. विद्यार्थ्यांना या उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. या लघु उद्योगात विद्यार्थी दररोज 2 ते 3 तास काम करतात. त्या बदल्यात त्यांना आर्थिक मोबदला मिळतो, ज्यामुळे ते स्वतःचं रूम भाडं, मेसचा खर्च आणि परीक्षा फी उचलू शकतात. तर या योजनेच्या माध्यमातून आम्ही मशीन्स विकत घेतल्या की ज्या मशीनच्या माध्यमातून आम्ही पेपर प्लेट्स बनवतो, त्यानंतर पेपर नाश्ता प्लेट बनवतो, ड्रोन बनवतो आणि ज्याच्या माध्यमातून मग हे आमचे विद्यार्थी इथं रोज 2 तास येतात, काम करतात आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर डिशेस बनवतात आणि जे आम्ही मार्केटमध्ये सप्लाय करतो. आणि आज गेल्या या 2 वर्षामध्ये ह्या संघर्षिकानं एक स्वतःचा ब्रँड निर्माण केला आणि सोलापूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचा अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या पेपर प्लेट्स, पत्रावळ्या, नाश्ता प्लेट, ड्रोन आम्ही सप्लाय करतो आणि त्याच्या माध्यमातून आज आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची आर्थिक जी गरज आहे ती भागवत आहेत. त्याच्या या आलेल्या मोबदल्यातून ते स्वतःचं रूमचं भाडं देऊ शकतात, मेसचे पैसे देऊ शकतात आणि या योजनेचा त्यांना निश्चितपणे फायदा झालेला आहे. केवळ स्पर्धा परीक्षा देण्याचं स्वप्न उराशी बाळगून सोलापूरमध्ये आलेली बहुरामा म्हणाली की सुरुवातीला अभ्यास, राहण्याची सोय आणि जेवण यासाठी मी संघर्ष करत होते, पण बुद्धजय भालशंकर सरांच्या संघर्षिका अकॅडमीत मला एक नवी आश्वासक वाट सापडली. आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आम्हाला खूप इम्पॉर्टंट होतं, कारण की आम्हाला त्याच्याबाबत काहीच माहीत नव्हतं. मग सरांसोबत आम्ही इथं आलो. सरांनी आम्हाला स्पर्धा परीक्षेचे सर्व काही गोष्टी, कसं काय करायचं, काय नाही करायचं, ते स्पर्धा परीक्षेचं सगळं काही आम्हाला सरांनी सांगितले, अभ्यासाचं सांगितले. आणि माझी मैत्रीण भाग्यश्री गायकवाड हिनं असं आम्ही रूमवर राहतो आणि मेसचं प्रॉब्लेम पण आहे, जेवणाची पण व्यवस्था आमची नीट नव्हती. अजून मग तिनं मॅडमला एक रात्री 1:30 वाजता फोन करून बोलले की मॅडम, असा असा आमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही काय करायचं, आम्ही पार्ट टाइम जॉब करायचा आम्ही शोधतोय मॅडम, आम्हाला कुठंतरी जॉब बघून द्या. मग मॅडम आणि सरांनी त्या दिवशी रात्री खूप विचार केली ती आणि दुसऱ्या दिवशी लगेचच ही 1 लाखाची मशीन सरांनी आणि मॅडमने मिळून हे घेऊन आलेत. पेपर प्लेट बनवण्याच्या कामातून तिने केवळ स्वतःचा खर्च भागवला नाही, तर आर्थिक स्वावलंबनाची खरी जाणीव तिला झाली. आज बहुरामा स्वतःची परीक्षा फी, कॉलेज फी, रूम आणि मेसचं भाडं स्वतः भरते आहे. आज संघर्षिका हा केवळ उद्योग नाही, तर अनेक विद्यार्थ्यांची जीवनरेषा आहे. बहुरामा वाघमारेसारखे विद्यार्थी आता केवळ शिकत नाहीत, तर ते घडत आहेत.